तर विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा पूर्व तसेच मुख्य परीक्षा, कंबाईंड पूर्व मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा कायदा म्हणजे शांती कायदा. याच्यावरती एक क्वेशन तरी तुम्हाला नक्की बघायला मिळेल. द सस्टेनेबल हार्नेसिंग अँड ॲडव्हान्समेंट ऑफ न्यूक्लिअर एनर्जी फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया बिल 2025 हे बिल 15 डिसेंबर 2025 ला लोकसभेमध्ये मांडलं गेलं. ते 17 डिसेंबरला पास झालं आणि राज्यसभेमध्ये ते 18 डिसेंबरला पास झालं आणि त्याच्यावरती 20 डिसेंबर 2025 ला राष्ट्रपतींनी सही केली आणि शांती विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर झालं. तर या शांती विधेयकानं जे भारतातील खाजगी क्षेत्र आहे, त्या खाजगी क्षेत्राला न्यूक्लिअर पॉवर सेक्टर आता ओपन केलेलं आहे. तर याच्यासाठी या शांती कायद्यानं ऑटोमिक एनर्जी ॲक्ट 1962 आणि सिव्हिल लायबिलिटी फॉर न्यूक्लिअर डॅमेज ॲक्ट 2010 चा रिप्लेस केलेला आहे. तर आता याची फीचर्स काय काय? तर या शांती कायद्यानं जे 1962 च्या कायद्याअंतर्गत जे न्यूक्लिअर पॉवर सेक्टर होतं ते फक्त गव्हर्नमेंट पुरतंच मर्यादित होतं. तर आता या शांती कायद्यानं ते प्रायव्हेट सेक्टरसाठी ओपन केलेलं आहे. तर आता या कायद्यानुसार भारतातील ज्या नोंदणीकृत कोणतीही जी कंपनी असेल, परंतु परदेशी कंपनी वगळता भारतातील कोणतीही नोंदणीकृत कंपनी तसंच सरकारी आणि खाजगी कंपन्यांची संयुक्त भागीदारी असणारी कंपनी आणि केंद्र सरकारने विशेषतः परवानगी दिलेली इतर कोणतीही व्यक्ती यांना या कायद्याअंतर्गत न्यूक्लिअर पॉवर प्रोजेक्ट ओपन करण्यासाठी परवाना मिळणार आहे. तर याच्यामध्ये या परवान्यामध्ये काय काय असणार आहे? अणुऊर्जा प्रकल्प उभारणे, त्याची मालकी ठेवणे, ते चालवणे, अणुइंधनाचं उत्पादन, वाहतूक, साठवण आणि व्यापार करणे, राईट? हे त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं या शांती विधेयकानं जे अणुऊर्जा नियामक मंडळ आहे त्याला वैधानिक दर्जा दिलेला आहे. ज्याची स्थापना 1983 मध्ये झाली होती, ज्याचं मुख्यालय मुंबईमध्ये आहे आणि ती भारतातील सर्वोच्च अणुसुरक्षा नियामक संस्था म्हणून काम करते. तर याच्यामध्ये 1+1+7 असे एकूण 9 सदस्य असतात. एक अध्यक्ष, एक पूर्णवेळ सदस्य आणि 7 अल्पकालीन सदस्य या 9 सदस्यांची नेमणूक केंद्र सरकार करतं. तर नुकतंच आता ए. बालसुब्रमण्यम यांची त्याच्या चेअरमनपदी नियुक्ती झालेली आहे. तर आता केंद्र सरकार आणि ARB यांच्या आदेशांविरुद्ध जर अपील करायचं असेल, तर या शांती विधेयकाने अणुऊर्जा निवारण सल्लागार परिषदेची स्थापना केलेली आहे. जे ऑटोमिक एनर्जी कमिशनच्या अध्यक्ष असतात, तेच या परिषदेचे अध्यक्ष असणार आहेत. यांच्यात अध्यक्षतेखाली ही परिषद स्थापन झालेली आहे. आणि या परिषदेच्या निकालावरती पण अपील करायचं असेल, तर अपीलेट ट्रिब्युनल फॉर इलेक्ट्रिसिटीकडे अपील करता येणार आहे. नंतर या कायद्याने जी लायबिलिटी फॉर न्यूक्लिअर डॅमेज ॲक्ट जो आहे 2010 चा, त्याला रिप्लेस करून जी न्यूक्लिअर डॅमेज ॲक्ट नुसार जी लायबिलिटी 1,500 कोटींची ठेवली होती, तर ते आता शांती कायद्याने ही कमी करून त्याच्यामध्ये स्तरीय रचना आणून ती 100 कोटी ते 3,000 कोटींपर्यंत आणलेली आहे. तर या गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यावरती एक क्वेश्चन तरी तुम्हाला 100% बघायला मिळेल. सो धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो, 2027 च्या दृष्टिकोनातून आपण राज्यसेवा पूर्व मुख्य तसंच इंटरव्ह्यूची कंप्लीट तयारी करून घेण्यासाठी एक इंटिग्रेटेड बॅच लॉन्च केलेली आहे. या बॅचविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी आपण एक बॅच लॉन्च केलेली आहे, जी फक्त तुम्हाला एकदम कमी फीसमध्ये मिळणार आहे आणि गॅरंटेड सिलेक्शन प्रोग्राम अंतर्गत ती सुरू केलेली आहे. जर तुम्ही ही बॅच जॉइन करून पण तुमचं सिलेक्शन नाही झालं, तर त्याची कंप्लीट फीस तुम्हाला परत मिळणार आहे. सो धन्यवाद.